मुख्य परीक्षा ज्ञानाची नाही तर ती सादरीकरणाची आहे. कशाची आहे? सादरीकरणाची आहे. हा अभ्यास करत असताना ज्ञान खूप सारं येतं आपल्याकडे. ज्ञान खूप सारं येतं. पण ज्ञान ते एक्झॅक्टली समोरच्या पर्यंत मांडायचं कसं, त्याला समजवून द्यायचं कसं, की अरे हा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये याच्याबद्दल मला सर्व काही माहिती आहे, हे समोरच्या पर्यंत अगदी अचूक शब्दांमध्ये, अगदी कमी शब्दामध्ये ते समोरच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मग त्याचा हात सैल होईल तुम्हाला मार्क्स देण्यासाठी. नाहीतर तो हात आकडताच घेणार. या हात सैल कधी होणार आहे, हात आकडता कधी घेणार आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि त्यासाठी सर्वात परिणामकारक अस्त्र काय असेल तर तुमची ती परिणामकारक सादरीकरण. फक्त वाचक नाही तर लेखक पण बनावं लागतं. ढिगभर पुस्तकाच्या थप्पीमध्ये हरवून जाण्यापेक्षा 4 महत्वाची क्वालिटीची पुस्तकं घ्या, चांगला अभ्यास करा, त्याच्यासोबत उत्तर लेखनाचा सराव करा. यश तुमचंच आहे. तुम्हाला त्या यशापासून कुणीही थांबवू शकत नाही. सो चुका टाळा, रणनीती वापरा आणि तुमची स्वप्न पूर्ण करा. तर या उत्तर लेखन आणि चुका टाळा आणि मार्क्स मिळवा याच्यामध्ये ज्या काही आपल्या क्षमता आहेत त्या क्षमता दाखवण्याचं प्लॅटफॉर्म काय असेल तर हा उत्तर लेखनाचा आहे. या इथंच आपल्याला काय आहे तर ती संधी मिळते की ज्याच्यामध्ये आपण इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे तिथं दाखवून देऊ शकतो. ओके. सो सर्वात महत्वाचा टप्पा म्हणतो मी, तसे तिन्ही टप्पे महत्वाचे आहेत, पूर्व, मुख्य, मुलाखत, नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात म्हणजे एक उडी मारून तुम्ही इथं पोहोचलात तर ही उडी हनुमान उडी असली पाहिजे. कारण जेवढं तुम्हाला इथं गोळा करता येतं, जेवढं इथं लुटता येतं, जेवढं तुम्हाला जमा करता येतं तेवढं जमा करायचं असतं आणि पुढचा जो प्रवास आहे तो सुखकर करायचा असतो. त्यासाठी हा महत्वाचा एक टप्पा असतो. तिन्ही टप्प्यांमध्ये शेवटी म्हणतात ना, तिन्ही महत्वाचे आहेत, पण तिन्ही मध्ये महत्वाचा कोण असेल तर हा टप्पा असतो. ठीक आहे. सो इथं काय करायला पाहिजे, काय करायला नकोय, या सर्व बाबी आज इथं आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया, जास्तीचा वेळ न घालवता. आता टायटल बघा काय म्हणतो हा, अंतिम अडथळा काय आहे? मुख्य परीक्षा ज्ञानाची नाही तर ती सादरीकरणाची आहे. कशाची आहे? सादरीकरणाची आहे. तुम्ही एक पुस्तक वाचाल, 2 पुस्तक वाचाल, साधारणपणे बघा 13 विषय आहेत आपल्याला. एका विषयासाठी आपण 1-2 रेफरन्सेस यूज करतो, नोट्स यूज करतो, काही करंटचा डेटा असेल तर तो यूज करतो. म्हणजे साधारणपणे 4 पुस्तकं आपण एका विषयासाठी रेफर करतो. मग त्या अशा पुस्तकांची संख्या, त्या नोट्स, परत कुणीतरी काहीतरी सांगतं, परत काहीतरी होतं, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येतात. आणि त्या सर्व गोष्टींचा काय करतो आपण? अभ्यास करायला लागतो. हा अभ्यास करत असताना ज्ञान खूप सारं येतं आपल्याकडे. ज्ञान खूप सारं येतं. पण ज्ञान ते एक्झॅक्टली समोरच्या पर्यंत मांडायचं कसं? त्याला समजवून द्यायचं कसं? की अरे हा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये याच्याबद्दल मला सर्व काही माहिती आहे. हे समोरच्या पर्यंत अगदी अचूक शब्दांमध्ये, अगदी कमी शब्दामध्ये ते समोरच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मग त्याचा हात सैल होईल तुम्हाला मार्क्स देण्यासाठी. नाहीतर तो हात आकडताच घेणार आहे. मग ह्या हात सैल कधी होणार आहे, हात आकडता कधी घेणार आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि त्यासाठी सर्वात परिणामकारक अस्त्र काय असेल तर तुमची ती परिणामकारक सादरीकरण. ओके. आता तुम्ही काय अभ्यासलंय, कसं अभ्यासलंय, कुठून अभ्यासलंय याच्याशी त्या परीक्षकाला काही घेणं देणं नाहीये. त्याला काय हवंय, जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही समजून घेतलाय का, हे पहिला त्याला समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही जे काही तिथे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे त्या प्रश्नाशी तंतोतंत जुळतायत का, हा त्याचा पहिला मुख्य संदर्भ असतो. की ज्या बेसिसवरती तुम्हाला काय करणार आहे, तो मार्क्स देणार आहे. त्याला माहिती नाहीये की हा एबीसीडी नावाचा व्यक्ती आहे का, नावही नसतं, काहीच नसतं, की कोण आहे, काय आहे, याच्याशी काही घेणे देणे नाही. त्याचा, त्या परीक्षकाचा आणि तुमचा संवाद कुठं होतो तर त्या पेपरच्या माध्यमातून होतो. जे तुमचे आन्सर शीट आहे त्याच्या माध्यमातून तुमचा आणि त्याचा संबंध होतो. आणि तिथं तुमचं व्यक्तिमत्व बोलत असतं. पण ते कशाच्या माध्यमातून तर तुमच्या उत्तराच्या माध्यमातून ते बोलत असतं. त्यामुळं
तुमच्याकडे ज्ञान किती आहे, तुम्ही रेफरन्स बुक किती वाचलेले आहेत, हे मॅटर करत नाही. इथं मॅटर काय करतं, तर तुम्ही ते कसं सादर करता, कशा पद्धतीने तुम्ही उत्तराची तुमच्या मांडणी करता, हे इथं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. त्यामुळं उत्तर लेखन हे खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब, मुद्दा, प्रत्येक जो काय म्हणूया आपण पॉइंट आहे तुमच्या उत्तरामध्ये येणारा, तो अगदी व्यवस्थितपणे तिथं मांडला गेला पाहिजे. तोही महत्वाचं म्हणजे की शब्दाची मर्यादा पाळून अचूक शब्दांमध्ये व्यवस्थितपणे ते तिथं मांडता आलं पाहिजे. आणि हे कशातून होणार आहे बरं, तर सरावातून होणार आहे. आणि हा सराव, ही प्रक्रिया जी आहे ही निरंतर चालू असते. निरंतर म्हणजे कधीपर्यंत, ते पुढे लक्षात येईलच तुमच्या की कशा पद्धतीने हे चालतंय. ठीक आहे. त्यानंतर असे काही मुद्दे काढलेत की ज्यावरून लक्षात येतं आपल्याला की अरे हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. जसं की काही चुका होतात आपल्याकडून आणि त्या चुकांमध्ये पहिली चूक काय असते, प्रश्नाची मागणी आणि उत्तराचा पुरवठा. डिमांड काय आहे ते पहिला समजून घ्या. एक साधं उदाहरण पाहूया आपण आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनातलं. तुमच्याकडे किराणा मालाचं दुकान आहे. तुम्ही काय करताय, अरे मला पार्लेजी बिस्किटचं पॅकेट द्या असं त्या तुमच्या सप्लायरला सांगताय. आणि तो काय करतोय, पार्लेजीच्या ऐवजी ब्रिटानियाचे बिस्किट पुढे देतोय. तुमचं समाधान होणार आहे का? नाही होणार. का? कारण तुमचा ग्राहक जो आहे, तो ग्राहक तुमच्याकडे डिमांड करतोय मला पार्लेजी हवंय. म्हणून तुम्ही काय म्हणता त्या समोरच्या डिस्ट्रीब्युटरला की मला पार्लेजीचा एक बॉक्स पाठवून दे. आणि तो काय करतोय, लगेच ब्रिटानियाचा एक बॉक्स पाठवून देतोय. कसं गणित मॅच होणार आहे? काय डिमांड आहे प्रश्नाची, ती पहिला समजून घ्या. उदाहरणार्थ समजा की स्वातंत्र्य इतिहासाचं उदाहरण घेतलं आपण, आपली असहकार चळवळ आहे किंवा भारत छोडो आंदोलन आहे. भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी विशद करा किंवा त्याच्याबद्दल चर्चा करा असा प्रश्न असेल आणि तुम्ही काय करताय, तर भारत छोडो आंदोलन कसं झालं त्याच्याबद्दल बोलताय. मेल खातं का? मुख्य घटक काय आहे, बिस्किट आहे. पार्लेजीचं उदाहरण लक्षात ठेवा. तो काय म्हणतोय, दिलं नाही, अरे बिस्किट ब्रिटानिया खाल्लं काय आणि पार्लेजी खाल्लं काय, देऊन टाक सांग म्हणतो त्याला. चालेल का? तुमचं समाधान होणार आहे का? नाही ना. तुम्ही चहा प्यायला गेलाय, तू समोरचा माणूस कॉफी देतोय, तुमचं समाधान होणार आहे का? नाही. जोपर्यंत चहाची तलब चहा पिऊन भागणार नाही तोपर्यंत मन शांत होणार आहे का? नाही. मग असंच आहे. काय म्हणतोय, पार्श्वभूमी सांगा काय आहे त्या भारत छोडो आंदोलनाची. आणि तुम्ही काय करताय, भारत छोडो आंदोलन 1942 ला सुरू झालं, त्याच्यामध्ये या होतं, या लोकांनी, या महान नेत्यांनी सहभाग घेतला आणि या गोष्टी घडल्या, अशा पद्धतीने हे होत गेलेलं आहे. मान्य होईल का त्याला? नाही मान्य होणार. म्हणून म्हणतोय डिमांड काय आहे, मागणी काय केलेली आहे ते तुमच्या लक्षात घ्या. ओके. आणि त्यानुसार मग तुमचं उत्तर असलं पाहिजे. त्यानुसार तुमचं उत्तर असलं पाहिजे. म्हणून हे तराजू पण बघा इथं त्या पद्धतीने डिमांड जर याला इक्वल लेवलवरती आणायचं असेल तर तशा पद्धतीने पुरवठा केला पाहिजे. अन्यथा काय होणार आहे, हा डिमांडचं पारडं जे आहे ते खालीच राहील आणि सप्लायचं पारडं हे वरच राहणार आहे. आणि याचा परिणाम काय होतो पुढे जाऊन, तर आपल्याला मार्क्स हे कमी येतं. आणि फायनल आउटपुट काय आपलं, ते मार्क्सच आहेत. कारण चाललंय कशासाठी हे सगळं काही, त्या मार्क्ससाठी चाललेलं आहे. मार्क्स मिळणं हेच आपलं काय आहे, अंतिम ध्येय आहे. बरोबर. आता ह्या प्रश्नाचं उदाहरण जे आपण म्हणजे घेतलं, याच्यामध्ये तुमच्याकडे नॉलेज खूप आहे. अरे पण समजून घे ना. तुझ्याकडे हे पण आहे की पार्श्वभूमी काय होती त्याची, कशामुळे ते आंदोलन उभं राहिलं, त्याच्या पार्टीमागे काय काय घटना घडल्या होत्या, त्या सांगणं तिथं अपेक्षित आहे. ते सोडून तू काय करतोय, मी तिथली नावं सांगतो, मी त्यांच्याबद्दल सांगतो, त्यांनी काय काय केलं, कशा पद्धतीने ते घडलं, कुणाला जेलमध्ये टाकलं, कोण भूमिगत रेडिओ चालवला, कोण काय केलं, ह्या अशा गोष्टींमध्ये तुम्ही काय करता, तुमचं नॉलेज तिथे दाखवण्याचा प्रयत्न करता. मग तराजू खालीच राहील, हे पारडं वरच राहणार आहे. ठीक आहे. सो त्याला तुमचं ज्ञान तपासायचं, कुणाला, परीक्षकाला. ओके. सॉरी, त्याला ज्ञान नकोय, पण त्याला काय हवंय, जे प्रश्न विचारलाय ना ते उत्तर हवंय. विनाकारण कसं होतं, आपण एखादी गोष्ट अरे माहिती नाही तर दुसरीच काहीतरी गोष्ट सांगत बसतो. म्हणजे म्हणतो ना, मुद्दा सोडून वेगळीकडेच भरकटत झालं. मुद्दा राहिला बाजूला आणि भरकटत जायचं वेगळीकडेच, वेगळीच काहीतरी माहिती सांगत जायचं. मग हे नको व्हायला. तर जे मागणी केलेली आहे,
जे तुम्हाला विचारलेला आहे तो प्रश्न पहिला समजून घ्या, त्याची डिमांड काय आहे ते पहिला समजून घ्या आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही काय करा, काही सेकंदामध्ये तुमच्या डोक्यामध्ये तो रोड मॅप तयार झाला पाहिजे की मी अशा पद्धतीने या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करणार आहे, अशा अशा मुद्द्यांची इथं मांडणी करणार आहे आणि याचा शेवट मी अशा अशा पद्धतीने करणार आहे. आता हे मी काय म्हणलं, काही सेकंदामध्ये काही वेळांमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जे स्ट्रक्चर फिट झालं पाहिजे, तयार झालं पाहिजे. मग हा देखील स्ट्रक्चर तयार होण्याचा किंवा हे मुद्दे मांडण्याचा जो काही एक पॅटर्न आहे किंवा जी विचार क्षमता आहे ही कधी डेव्हलप होणार आहे आपली, तर ती सरावातून डेव्हलप होणार आहे. कशातून डेव्हलप होणार आहे? सरावातून. आणि हा सराव हा काही 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 4 दिवसाचा आहे का? नाही. तुम्ही जोपर्यंत अभ्यास करताय तोपर्यंत तुम्हाला हा सराव करावाच लागणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. म्हणजे जो काही आज आपण अभ्यास करतो दिवसभरामध्ये त्याच्या पॅरलली तुम्हाला काय करावं लागणार आहे, उत्तर लेखनाची पण तयारी करावी लागणार आहे. हे कुठंतरी कोरून ठेवा हे, की फक्त वाचणं म्हणजेच अभ्यास करणं किंवा म्हणजेच तयारी करणं नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, निगेटिव्ह घेऊ नका, भीतीदायक असं काहीच नाहीये. आपल्या ह्या अभ्यासाचा हा भागच आहे. त्यामुळं असं नाही की जगावेगळं काहीतरी माझ्यावरतीच खूप मोठं बर्डन आहे, ओझं आहे माझ्यावरती, एवढं मी कसं सहन करू, कसं पेलू, काय करू, काही नाहीये. दररोजच्या अभ्यासाचा भाग आहे. दिवसभर तुम्ही 5-6 तास अभ्यास करताय, साधारणपणे अर्धा ते पाऊण तास फक्त तुम्हाला काय करायचंय, लिखाण करायचंय. खूप काही मी म्हणत नाही की 4 तास तुम्ही दररोज लिहिलंच पाहिजे, हे केलं पाहिजे, अजिबात नाही. दिवसाचे फक्त 1-2 प्रश्न, 2च प्रश्न लिहा. खूप आहेत, पण प्रामाणिकपणे लिहा. मान्य, पहिलाच प्रश्न परफेक्ट येत नाही कधीच. परफेक्ट उत्तर यायला खूप प्रॅक्टिस करावी लागते. देन आफ्टर त्याच्यानंतर मग तुमचं उत्तर हे परफेक्ट होतं, हे लक्षात ठेवा. पण होतं. परफेक्शन मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस हाच इथं एक सर्वोत्तम पर्याय आहे. इथं काही कुठला फॉर्म्युला किंवा कुठलं काही असं हे नाहीये. ठीक आहे. सो ह्या बाबी इथं लक्षात घ्या. आता हा आणखीन एक प्रश्न आहे बघा, क्वेश्चन. सहकार चळवळीसमोर आव्हाने विचारलं होतं. काय काय आव्हाने होती? असहकार चळवळ जी होती त्याच्यावर काय काय आव्हानं उभी राहिली होती? बराच त्याला विरोध झाला, बऱ्याच गोष्टी हे झाल्या. काही आपले लोक होते, काही परकीय लोक होते. अशा बऱ्याच काही घटना तिथं घडल्या होत्या. पण तुम्ही काय करताय? असहकार चळवळीचा इतिहासच सांगत बसला. असहकार चळवळीचा काय करताय तुम्ही? इतिहासच सांगताय. तुम्हाला इतिहास विचारला का त्याचा? नाही. तुम्हाला काय विचारलंय? त्याच्या समोर असणारी आव्हानं काय होती ते विचारलेलं आहे. तुम्ही काय सांगताय? ही चळवळ अशी सुरू झाली, याचं नेतृत्व याने केलं, याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये ह्या घटना घडल्या, उत्तर भारतामध्ये ते घडलं, मग गांधीजींना अटक झाली, मग यांना असं झालं, मग त्यांना तसं झालं. अरे ते नकोय, आव्हानं सांग काय होती. आव्हानं राहिली बाजूला आणि बोलतोय आपण वेगळ्याच गोष्टींना. ठीक आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी ना कीवर्ड्स ओळखावे लागतील. कीवर्ड्स काय आहेत? जसं इथं आव्हानं, कुणाची आव्हानं आहेत ही? त्या असहकार चळवळीची आव्हानं आहेत. बरोबर? त्या असहकार आव्हानाची म्हणजे असहकाराची जी असहकार चळवळ जी होती त्याच्या आव्हानाबद्दल तुम्हाला काय करायला सांगितलंय? चर्चा करायला सांगितले. त्याच्यावरती म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन करायला सांगितलंय, टीकात्मक परीक्षण करायला सांगितलंय, की आणखीन काय करायला सांगितलंय? सो तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि लक्षात घ्या, कधीही आता ह्या तीनही चारही शब्दांचा अर्थ जवळजवळ आपल्याला असं वाटतं की अरे सारखंच वाटतं ना, यात काय फरक आहे? हा फरकच समजणं खूप गरजेचं आहे. आणि हा फरक मी आत्ता सांगून किंवा 4 दिवस जरी मी सांगत बसलो तुम्हाला, हा फरक आहे, हा फरक आहे, हा फरक आहे, जोपर्यंत आपण वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं लिहित नाही तोपर्यंत तो फरक आपल्या लक्षात येणारच नाही. आणि त्यासाठी मग काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला? तर नेहमी आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्नांमध्येही काही उपप्रश्न लपलेले असतात. प्रश्नांमध्येही उपप्रश्न लपलेले असतात. मग ते उपप्रश्न पण शोधता आले पाहिजे. त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? तेही इथं आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. मग त्या पद्धतीनुसार आपल्या वेटेजचं डिवायडेशन करता आलं पाहिजे, की अरे मुख्य गाभा काय आहे, मुख्य सार काय आहे, आणि त्याच्यामध्ये विचारलेला एक उपप्रश्न जर असेल तर मग त्याचं महत्व काय आहे. ते 2-4 वळीमध्ये सांगून मोकळं होईल का? होऊ शकत असेल तर 2-4 वळीच त्याला वेटेज द्या, महत्व द्या. बाकी गाभा जो महत्वाचा प्रश्न आहे आपला त्याला त्याच्यावरती फोकस करा. आणि हे जमणार कशावरून आहे? तर ते म्हणजे ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करू त्यावेळी हे जमणार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघा आता आता काही तांत्रिक चुका म्हणजे शेवटच्या शब्दांकडे लक्ष देणं, ज्याला आपण टेल वर्ड्स असं म्हणतो, म्हणजे शेवटचा जो शब्द असतो तिथंच लिहिलेलं असतं. डिस्कस करा, क्रिटिकल इव्हॅल्युएशन करा, असे शब्द जे आहेत तिथंच असतात. टीकात्मक चर्चा करा, बरोबर, परीक्षण करा किंवा सविस्तर माहिती द्या, असे हे जे शब्द आहेत ना हे खूप महत्वाचे आहेत. काय एक्झॅक्टली डिमांड आहे ते तिथे लक्षात येतं. त्याला टेल वर्ड्स असं म्हणतात किंवा साध्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला कीवर्ड्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण कीवर्ड्स असं म्हणतो. ठीक आहे. मग आता चर्चा करा म्हणजे डिस्कस करा असा जर कीवर्ड असेल तर काय त्याचा अर्थ होतो सर्व बाजू मांडा. असहकार, तोच प्रश्न जर आपण घेतला, असहकार चळवळीबद्दल चर्चा करा. मग पार्श्वभूमी आली, सुरू झालं कधी, त्याच्यानंतर शेवटाकडे काय काय गोष्टी घडल्या हे सांगता आलं पाहिजे. कारण चर्चा करायची म्हणजे सर्व गोष्टी आल्या ना. आता हे ठरतं कशावरून आणखीन की कुठं कशाला किती महत्व द्यायचंय. शब्द मर्यादा लक्षात घ्या. 150 शब्दामध्ये प्रश्न विचारलेला आहे की 250 शब्दासाठी प्रश्न विचारलेला आहे. 250 शब्दांसाठी असेल तर मग त्या पद्धतीने आपल्याला त्या उत्तराची रचना करावी लागेल. त्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये असतं ना की हा महत्वाचा मुद्दा, त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा मुद्दा हाय. जर 150 प्रश्नासाठी असेल तर फक्त महत्वाचाच घ्या, कमी महत्वाचं सोडून द्या. कारण महत्वाचे मुद्दे म्हणाल तर साधारण एक 4-5 पॉईंट आपल्याकडे निघतात. मग ते 4-5 पॉईंट हे खूप महत्वाचे आहेत. एका पॉईंट वरून ती असहकार चळवळ जी आहे ती कशा पद्धतीने सुरू झाली, त्याची पार्श्वभूमी काय होती, दुसऱ्या मुद्द्यातून त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली, कोण सूत्रे हातात घेतली होती, तिसऱ्या मुद्द्यातून त्याच्यासमोर मग काय आव्हानं आली ती असेल, आणि चौथ्या मुद्द्यातून त्या असहकार चळवळीतून तुम्हाला काय आउटपुट मिळालं हे जाऊ द्या, आणि मग शेवटी समारोप करा की ही अशा पद्धतीने ही असहकार चळवळ जी आहे एक भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी ही चळवळ समजली जाते, ज्याच्यामुळे भारतावरती ब्रिटिश करणाऱ्या राज्यकर्त्यांना जे ब्रिटिश होते त्यांचे असे मग ते बदल घडून गेले. मग हे सर्वात शेवटी येऊ द्या. हे अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. पण कधी, ज्यावेळी चर्चा करा म्हणतात त्याच वेळी. मग ज्यावेळी क्रिटिकली एक्झामाइन म्हणजेच टीकात्मक परीक्षण करा अशा शब्द येईल त्यावेळी मग तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये काहीतरी उणिवाही होत्या. म्हणजे काही पॉझिटिव्ह गोष्टी होत्या, काही निगेटिव्ह होत्या. आपल्याला वाटतं ना महात्मा गांधीने असं करायला नको होतं, काय गरज होती, एका पोलीस चौकीवरती हल्ला झाला आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीने ती चळवळच पाठीमागे घेतली जी की सक्सेसफुल होणारच होती. वाचलंय ना आपण इतिहास, आपल्याला माहितीये की अरे अगदी शेवटच्या क्षणी महात्मा गांधींनी ती गोष्ट केली, ते चुकीचं होतं. तुम्ही सांगू शकता इथं. म्हणजे काही प्लस पॉईंट चांगली होती, चळवळ चांगली सुरू झाली, चांगल्या योग्य वेळी सुरू झाली, त्याच्यामुळे मग भारताला स्वातंत्र्य थोडं लवकर मिळालं असतं. जो 1947 ला भारत स्वतंत्र झाला तो कदाचित 1920-22 मध्ये स्वतंत्र झाला असता. आज आपण आणखी 20 वर्ष जगाच्या पुढे असतो. असे बरेच विचार येतात ना. आता अभ्यास करतोय आपण डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने, सो आपला अभ्यास करत असताना आपण बऱ्याच गोष्टींवरती विचार करतो, आपल्या मित्रांसोबत चर्चा करतो, आपल्या क्लासरूम मध्ये डिस्कशन होतात त्याच्यावरती की अरे हे असं झालं तसं झालं, ह्याचा परिणाम असा झाला असता, हे झालं नसतं तर ते तसं झालं असतं. अशा अनेक वेगवेगळ्या पैलू, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण काय करतो, डिस्कशन हे करत राहतो. सो मग त्यामध्ये तुम्हाला कळतच ना की काय याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काय याच्यामध्ये नकारात्मक गोष्टी आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत. ओके, मग त्या मुद्द्यांना काय करा तुम्ही, ज्यावेळी क्रिटिकल एक्झामाइन म्हणून एक शब्द येतो, टेल वर्ड येतो किंवा कीवर्ड असतो त्या म्हणजे त्या प्रश्नामध्ये, त्यावेळी मग तुम्ही त्या अँगलनी विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि विश्लेषण करा असं म्हटल्यानंतर मग त्या विषयाची फोड करून खोलवर जायचं, त्याच्यामध्ये खोलमध्ये की काय आहे तो विषय, म्हणजे तो घटना कुठली होती, कुठलंही काही असू शकतो. मग ते भूगोलाच्या बाबतीत असेल, इतिहासाच्या बाबतीमध्ये असेल, अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये असेल, कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. गरजेचं नाही की फक्त इतिहासात, भूगोलामध्ये तर अशा हा खूप त्यांचा आवडत आहे. करा विश्लेषण. मागच्याच एक्झाम मध्ये सुनामी बद्दल एक प्रश्न आला होता. सुनामी काय असते, त्याचे तांत्रिक निर्मिती कशा पद्धतीने होते आणि त्याचे परिणाम काय पुढे होतात, सांगा. विश्लेषण करा. किती सोपा प्रश्न होता, किती चांगल्या पद्धतीने आपण विश्लेषण करू शकलो असतो त्याचं, का नाही करू शकलो असतो, बरोबर.
म्हणजे काय हो, ते पहिला समजून घ्या की काय आहे, नाहीतर याचं इथं सांगितलं की विश्लेषण करा, आणि विश्लेषण करताना तुम्ही काय करताय, त्याचं उणिवा हे म्हणजे सकारात्मक बाजू नकारात्मक बाजू ह्या सांगण्यामध्ये वेळ घालवताना त्याचे दुष्परिणाम असे होतात, त्याचं हे होतं. चांगलेही परिणाम अभ्यासलेले आहेत ना आपण. त्या सुनामीच्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या, सुनामीचे आपल्याला नेहमी काय दिसतात, निगेटिव्ह बाजू दिसतात. मनुष्यहानी होते, म्हणजे जीवितहानी होते, वित्तहानी होते, समुद्रकिनाऱ्याची झीज होते, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण त्याच वेळी आपण विचार केला की अरे त्याच्यामुळे गाळाचं पण प्रमाण वाढतं, गाळ घेऊन येतात ते सोबत त्यांच्या. काही चांगल्या सकारात्मक पण बाजू दिसत आहेत ना तुम्हाला, मग त्याही तिथं मांडा. जर अशा पद्धतीने प्रश्न आला असेल तर बरोबर आहे. सगळ्या गोष्टी जर याच्यामध्ये असेल तर तो तो तर भाग येणारच आहे. म्हणजे हे आणि हे दोन्ही इथं काय येईल, विश्लेषणामध्ये येईल. पण महत्वाचा मुद्दा, प्रश्नाची मर्यादा ओळखा, शब्दांची मर्यादा ओळखा. प्रश्न 150 शब्दांसाठी आहे की 250 शब्दांसाठी आहे ते पहिला समजून घ्या. ते खूप महत्वाचं आहे. ते एक वेळेस समजलं की तुम्ही मग बराबर त्या गोष्टी करायला लागता. मग आता ही 150 शब्दाची सर मर्यादा पाळायची कशी हो? कसं कळणार की हे 150 शब्दांमध्ये एवढं एवढं हे होतं? आता हे कशावरती अवलंबून आहे? तुमच्यावरती. कसं अवलंबून आहे? तर प्रॅक्टिसने. तुम्हाला हळू-हळू प्रॅक्टिसने समजत जाईल. भले तुम्ही आता उत्तर लिहायला सुरुवात केली. उत्तर लिहिताना तुम्ही मर्यादा बाळगूच नका ना. तुम्ही काय करा, तो संपूर्ण विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करा. विषय म्हणजे त्या प्रश्नामधला जो मुद्दा आहे तो. नाहीतर तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आता बरं झालं. मी इतिहास पूर्ण वाचून संपवतो आणि मगच मी ते इतिहासाचे प्रश्न लिहायला सुरुवात करतो. नको. तुम्ही काय करा, आज कशाचा अभ्यास केलाय? आज समजा भूगोलाचा अभ्यास केलाय. काय केलाय? भूरूपांची रचना. मग त्या भूरूपाच्या रचनेवरती लगेच पीवायक्यू असतील, काही एमसीक्यूज असतील, त्याचं निवडा 1-2 आणि त्याच्यावरती लगेच तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. समजा तो तुम्हाला 250 शब्दांसाठी सांगितला मी. नका त्या भानगडीत पडू. मी तुम्हाला त्याच वेळी सांगत असतो, की शब्द मर्यादा नंतरचा पार्ट आहे. पहिला लिहायला लागा. पहिला तुम्ही जो अभ्यास केलाय तो तुमच्या लक्षात आहे का? ते तपासायला लागा. त्याच्यानंतर मग त्या शब्दाच्या मर्यादाचा विचार करा. मग तुम्ही मोजा ते शब्द, जे तुम्ही उत्तर अगदी फ्री हँड लिहिलंय. लिहा म्हणून सांगितलं, लिहिलं. तुम्ही 250च्या ऐवजी तुम्ही 500 शब्द लिहिले. परत ते उत्तर वाचा. त्याच्यानंतर मग तुम्हाला स्वतःलाच कळतं, की अरे ही जी काही माहिती आहे किंवा हे जो काही मी मुद्दा सांगण्यासाठी एवढं जे वाक्य वाढवलेले आहेत, ही गरज नव्हती. हळू-हळू हळू काटकसर करायचं आपल्याला कळतं. आणि मग ती जी काही मर्यादा आहे ती ऑटोमॅटिक मग आपल्या हातात येते. म्हणजे हा सरावाचाच भाग आहे. आता ही मर्यादा पाळायची, त्याच्यानंतर मग इतर गोष्टी कशा करायच्या ते देखील तुम्हाला पुढे लक्षात येईल, की अरे हां, ह्या अशा-अशा पद्धतीने करायचंय. पण लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की ते जे कीवर्ड्स आहेत, ते टेल वर्ड्स जे आहेत ते लक्षात घ्या. त्यांचा अर्थ समजून घ्या. कारण त्याशिवाय मग तुम्हाला काय लिहायचंय उत्तरात, काय लिहायचं नाहीये, किती खोलापर्यंत जायचंय, किती वरवरच्या गोष्टी सांगायच्यात, हे इथंच तुम्हाला निश्चित होणार आहे. अन्यथा मग काहीच नाहीये. मग जे मगाशी म्हटलं तसं, एक विचारलंय, चाललंय जायचंय मुंबईला आणि बसतोय नागपूरच्या गाडीमध्ये, चालणार नाही. ओके. नेक्स्ट पॉइंट, सादरीकरणाची चूक, भिंतीसारखे परिच्छेद. आपल्याला एक सवय असते बघा. उत्तर लिहायला सुरुवात केली, ह्या इथून मी स्टार्ट केलं, हा काहीतरी प्रश्न होता आणि त्याचं उत्तर लिहायला सुरुवात केली, हे इथून असं 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 इथं आला, जय हिंद जय महाराष्ट्र केला, झालं. तो माणूस आहे पेपर चेक करणारा, परीक्षक आहे. त्या परीक्षकाचं सोडून द्या, तुम्ही स्वतःच विचार करा. जर आपण एक 10 दिवस सलग अशा स्वरूपामध्ये उत्तरं लिहिली आणि 10 दिवसाची 10 प्रश्न जे आहेत आपली, तेच आपण स्वतःच चेक करायचं, वाचायचं म्हणून बसलो घेऊन त्याला आणि टार्गेट ठेवलं की साधारणपणे 1 तासामध्ये एवढे 10 प्रश्न आपण वाचून घेऊया आणि त्याचं इव्हॅल्युएशन करूया आपण. शक्य आहे का हो? भरमसाठ माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे नॉलेज खूप आहे, मला माहिती आहे. हुशार आहात तुम्ही, अगदी प्रगाढ पंडित आहात तुम्ही. बरोबर आहे, तुमच्या मागे तो सूर्य चमकतोय असा. का? ज्ञानदेवता तुमच्यावरती प्रसन्न आहे. पण समोरचा जो पेपर चेक करणार आहे, तो इंटरेस्टेड आहे का तेवढं वाचायला? नाही. मग काय करायचंय? तर मग आपलं उत्तर जे आहे, हे असं नकोय, हे परिच्छेद वगैरे अशा टाईपमध्ये. असावं परिच्छेद, नाही असं नाही.
पण त्याच्यामध्ये प्रश्नाच्या डिमांड प्रमाणे काही गोष्टी येऊ द्या ना. एखाद्या डायग्रामची गरज आहे, डायग्राम येऊ द्या. स्पष्टपणे टळकन दिसणारी गोष्ट असते ना, ते पहिला क्लिक झाली पाहिजे. मग त्याला लगेच कळतो, अरे यस, ह्याला माहिती आहे, जो प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने याच्याकडे नॉलेज आहे, ह्यानं डायग्राम काढून ठेवली आहे. तेच त्सुनामीचं जर आपण घेतलं, तुम्हाला असं वाटलं की अरे नाही, मी इथं ना ती प्लेट टेक्टोनिक्सची डायग्राम जी आहे ती मी इथं काढू शकतो. एक प्लेट खाली आली, दुसरी प्लेट त्याच्या वरती जाते, याच्यातून जी हालचाल झाली त्या हालचालीचं तिथून तुम्ही असे लाईन दाखवले आणि त्याच्यानंतर वरती पाणी, मग ते पाणी जी हालचाल होते त्यातून काय होतात, वेव्स निर्माण होतात, जे आहे धरणी जी आहे ती कंप पावते आणि याचाच परिणाम काय होतो, तर त्या लाटा निर्माण होण्यामध्ये होतो. प्रश्न काय होता, सुनामीची निर्मिती कशामुळे होते. तुम्ही प्रस्तावना लिहिली, त्याच्यानंतर खाली छोटीशी अशी एक डायग्राम काढली, त्याच्यामध्ये दाखवून दिलं की ही अशी एक प्लेट आहे की जी सबडक्शन झोन मध्ये जाते आणि दुसरी एक प्लेट आहे ती अशी इथं येते. इथं एक दाखवला असा कर्व करून, इथं काय आहे, ट्रेंच आहे. ओके. आणि ज्यावेळी इथं असं हे करा, गोल करा आणि इथे एक गोल करून त्याला अशा छोट्या छोट्या रेषा द्या, त्याला लक्षात येतं सुनामीची निर्मिती या इथं होते. म्हणजे जे म्हणतो ना आपण की शब्द जे काही व्यक्त करू शकत नाही ते तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तुमचे डोळे ते व्यक्त करू शकतात. तशाच पद्धतीने इथं आहे. तुम्ही जी माहिती शब्दांमध्ये सांगणार आहात त्याच्यापेक्षा कित्येक तरी पटीने अधिक माहिती ही तुमच्या या डायग्राम मधून जाणार आहे. बरोबर आहे ना. किंवा ह्याच सुनामीचा परत तुम्हाला दाखवायचं उदाहरण द्यायचंय. 2004 मध्ये भारताला जो पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सुनामी आढळली होती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. केंद्रबिंदू दाखवा, कुठं आहे तो. छोटासा मॅप घ्या असा, त्या मॅपवरती हा आपला भारताचा पूर्व किनारपट्टी, इथं ती इंडोनेशिया, इथं आपली ती बेट, इथं काय झाला, भूकंप झाला, जावात्रा सुमात्रा जी आहे ना, सुमात्रा तिथं, आणि त्यापासून मग ह्या वेव्स तयार झाल्या आणि इथपर्यंत ही घटना घडली आणि तिथून परत याला एरो करून दाखवा. कसलं भारी. तो खुश होऊन उड्या मारायला लागेल, हे बल्ले 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 बल्ले, काय पोरग हुशार आहे. आणि दुसऱ्या पोरानं तीच लिहिलं इथं, असं असं झालं, तसं तसं झालं, हे गोष्टी झाल्या, अशा अशा झाल्या. ते काय म्हणतात, काय ते इकडे बघतोय, अरे वा, छान सुंदर. ह्याचा इम्पॅक्ट काय होतो माहितीये का, ह्याला 10 मार्क दिले, ह्याला 11-12 मार्क देतो. हा इम्पॅक्ट आहे याचा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे ना असे हे असं नुसते उतारे वितारे लिहून काही होत नाही. मग त्याच्यामध्ये परत आणखीन काही गोष्टी पण येतात बघा. हे इंट्रोडक्शन येतं, बॉडी येते, कन्क्लुजन येतं. हे तर विभाग करायचेच आहेत आपल्याला, पण ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. ह्या काही डायग्राम काढणं किंवा काही गोष्टी करणं. ओके. त्याच्यानंतर आणखीन एक करायचं उत्तरामध्ये. जर समजा नाहीच आहे, डायग्रामचा काही विषयच येत नाही, असतात काही असे उत्तर, म्हणजे उत्तर प्रश्न असतात असे, मग तिथं तुम्ही काय करा, बुलेट पॉइंटचा वापर करा. डायग्राम जरी काढला असेल, छोटा डायग्राम आहे, गरज पण नाहीये, फ्लो चार्ट आहे, गरज पण नाहीये, की नाही आलाच, येऊ शकत नाही, मग आहे ते उत्तर तरी ऍटलिस्ट काय करा, बुलेट पॉइंटचा वापर करा, जेणेकरून त्याला लक्षात येईल की अरे हा काहीतरी मुद्दा इथं नवीन मांडलेला, त्यानंतर हा दुसरा एक काहीतरी मुद्दा इथं मांडलेला, परत हा तिसरा एक इथं मुद्दा मांडलेला आहे. त्या मुद्द्यांवरती काय होतं, लक्ष जातं. तसं या गोष्टीतून लक्ष जातं, तसं या गोष्टीतून पण लक्ष जातं, हे बुलेट्स देणं वगैरे ह्या गोष्टी. त्यानंतर काही महत्वाचे शब्द जे असतात उत्तरामध्ये आपल्या, त्याला अंडरलाईन करा. त्याला काय करा, अंडरलाईन करा, जेणेकरून काय होतं, पटकन क्लिक होतं. महत्वाची आकडेवारी आहे, एखाद्या संस्थेचं नाव आहे, त्याला अंडरलाईन करा. म्हणजे काय, त्या सर्व उत्तरामध्ये तेवढ्या त्या शब्दाच्या गर्दीमध्ये ते अंडरलाईन केलेले शब्द लगेच उठून दिसतात. जिथं गरज आहे तिथं अवतरण चिन्हाचा वापर करा, म्हणजे काय, ते लगेच उठून दिसतात. समोरच्या लक्षात येतं की पटापट, अरे हा हे शब्द दिसतोय, हा शब्द दिसतोय. कारण काय, प्रत्येक उत्तरामध्ये काही शब्दांची आवश्यकता ही असतेच, मग ते हायलाइट होणं गरजेचं आहे की हे शब्द इथं महत्वाचे आहेत आणि ते शब्द इथं मला दिसत आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अंडरलाईन करणं, पॉइंट्स म्हणजे बुलेट पॉइंट्स तयार करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हा एकच परिच्छेद स्टार्ट टू एंड केला म्हणजेच उत्तर होत नाही. त्याला काय करा, मग तुमची प्रस्तावना 2-4 ओळीनंतर परत एक गॅप घ्या,
तिथं मग तो एक महत्वाचा पॉइंट आहे तो घ्या. त्याच्यानंतर मग त्या पॉइंटला काय करा, पॅराग्राफ मध्ये न लिहिता बुलेट पॉइंट मध्ये कन्वर्ट करता येतं का ते बघा. येतं का लक्षात? त्याच्यानंतर मग तुमचा काही समारोप जो आहे किंवा कन्क्लुजन असेल काही त्याच्यावरती, सो ते कन्क्लुजन तुमचं काय करा, सर्वात शेवटी एका नव्या परिच्छेदामध्ये मांडा. जेणेकरून काय होईल, 3 भागांमध्ये ते उत्तराची विभागणी होते. मग त्याला लगेच कळतं पहिली प्रस्तावना आहे, तो 4 ओळी म्हणजे अख्खं उत्तर जे आहे, प्रस्तावना म्हणजे काही वेगळी गोष्ट नसते, अख्खा उत्तर जे आहे त्याचं सार हे त्या प्रस्तावनेमध्ये लपलेलं असतं. आणि प्रस्तावना वाचली, कुठल्याही पुस्तकामध्ये बघा, तुम्ही मार्केटला जा, नवीन पुस्तक घ्या, त्या पुस्तकामध्ये काय असणार आहे, ते पुढचं पहिलं पेज असतं ना, प्रस्तावना वाचली की लगेच कळतं की पुढच्या म्हणजे पुढे काय काय माहिती दिलेली आहे, काय काय गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, सर्व माहिती तुम्हाला त्या प्रस्तावनेमध्ये कळते. अशाच पद्धतीने पुढे तुम्ही उत्तरात काय लिहिलेलं आहे, काय लिहिणार आहात, हे तुमच्या आधी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड डोक्यात चालू झालेलं असतं आणि त्यावरती मग तुमची ती प्रस्तावना अवलंबून असते. म्हणजे प्रस्तावना वाचली की समोरच्याला लगेच रिलॅक्स होतं, अरे हा यस, याला सर्व बाबी इथं पुढे जे काही करणार आहे त्याच्याबद्दल इथं एक्सप्लेन केलेलं आहे, ते क्लिक होतं त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे उत्तम उत्तराची रचना, स्ट्रक्चर कसं पाहिजे ते आता समजून घ्या. इथं आता काय असतं, पहिला प्रस्तावना असते, बरोबर. त्याच्यानंतर मग काय असते, मुख्य बॉडी किंवा मुख्य गाभा असतो. त्याच्यानंतर मग पुढे काय असतं, कन्क्लुजन असतं. काय असतं, कन्क्लुजन असतं. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, आपलं स्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. मग त्यासाठी एक प्रश्न आहे, तो आपण पाहूया. प्रश्न भूगोलाचा आहे. भारतातील लोह पोलाद उद्योगाचे, आयर्न अँड स्टील इंडस्ट्री केंद्रीकरण मुख्यत्वे छोटा नागपूर, ओके. केंद्रीकरण कुणाचं, लोह पोलाद उद्योगाचं केंद्रीकरण मुख्यत्वे छोटा नागपूर पठार परिसरात का झाले आहे, ओके. या उद्योगाचे अलीकडील काळात किनारपट्टीच्या भागाकडे होणाऱ्या स्थलांतराची कारणे स्पष्ट करा. प्रश्न आणि उपप्रश्न दोन्ही आलेले तिथे. पहिला काय म्हणतो की लोह पोलाद उद्योगाचं केंद्रीकरण छोट्या नागपूरच्या पठाराच्या परिसरात का झालं आहे, पहिलं. दुसरं काय म्हणतो की या उद्योगाचं अलीकडील काळात किनारपट्टीच्या भागात होणारं स्थलांतर याचं कारण काय आहे, ओके. किती शब्दांमध्ये, 150 शब्दामध्ये, ओके. 10 गुण असतात, आता हे तुम्हाला माहितीच आहे. मग आता पहिला काय सांगितलं, प्रस्तावना. काय प्रस्तावना केली आता इथं, आता हे तिथे लिहायचं नाही, असं लिहाल तिथे जाऊन प्रस्तावना आहे ते. लोह पोलाद उद्योगाला आधुनिक उद्योगाचा कणा मानलं जातं, कारण तो इतर सर्व उद्योगांसाठी पायाभूत सुविधा पुरवतो. भारतात या उद्योगाचे स्थानिकीकरण प्रामुख्याने कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरती अवलंबून आहे. त्याला क्लिक होतं लगेच, कच्चा माल, छोटा नागपूरचं पठार, ठीक आहे, ते आहे. आणि दुसरं म्हणजे की प्रश्न का घेतला असेल, तर ते लोह पोलाद हा सर्वात महत्वाचा उद्योगाच्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचा तो काय असतो, धातू असतो. आपण पाहिलेलंच आहे, आजच झालं आपलं की लोह पोलाद म्हणजे लोखंड जे आहे ते औद्योगिकरणामधला सर्वात महत्वाचा घटक आहे, नंबर 1 चा. ठीक आहे. मग आता मुख्य गाभा जे आपण इथं पाहिलं ना, स्ट्रक्चर काय होतं, पहिला प्रस्तावना, त्यानंतर बॉडी ज्याला म्हणतात म्हणजेच मुख्य गाभा, आणि त्यानंतर होतं कन्क्लुजन. ठीक आहे. मग आता त्याच्याकडे जाऊया. काय आहे मुख्य गाभा, काय म्हणतोय, छोटा नागपूर परिसरात. आता इथं काय केले, पॉइंट केले, ठीक आहे. आता हे पहिला पॉइंट, छोटा नागपूर पठार परिसरात केंद्रीकरणाची कारणे, कशाची, उद्योगाची. हा उद्योग वजन घटणाऱ्या, काय आहे तो, वजन घटणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असल्याने तो खालील कारणामुळे या भागात एकवटला आहे. कारण नंबर 1 काय आहे, कच्च्या मालाची उपलब्धता. आपल्याला माहितीये उद्योगांचं स्थानिकीकरण कशावरती अवलंबून आहे, कच्चा माल जिथं अवेलेबल होतोय, जिथं उपलब्ध होतोय, तिथंच त्या उद्योगपतीचं काय असतं, प्रेफरन्स असतो की तिथंच मला उद्योग स्थापन करायचंय, बरोबर. आपण सकाळी चर्चा केली, म्हणजे आता जे नवीन असतील विद्यार्थी त्यांना वाटेल की अरे सकाळी चर्चा केली, परत एकदा सांगतो की कुठलाही उद्योग असो, काही उद्योगांची कारणं ही वेगळी असतात.
परंतु मोस्ट ऑफ दी उद्योग जे आहेत ते आपलं ठिकाण, आपली जागा कधी निवडतात, तर आपली कच्च्या मालाची उपलब्धता, आपल्याला आवश्यक असणाऱ्या गरजेच्या असणाऱ्या गोष्टी, आणि दुसरं म्हणजे आपली बाजारपेठ. या काही महत्वाच्या मुद्द्यांना अनुषंगून ते काय करतात, आपल्या उद्योगाची स्थापना करत असतात. मग याचं केंद्रीकरण इथं का झालं, तर त्या छोट्या नागपूरच्या पठारामध्ये एका बाजूला आयर्न ओर मिळतोय, म्हणजे आपलं लोह खनिज मिळतंय, दुसऱ्या बाजूला तिथंच कोळशाच्या खाणी आहेत, दुसऱ्या बाजूला तिथंच आपल्या ज्या नद्या आहेत, दामोदर असेल किंवा गंगा, अशा ज्या नद्या आहेत, ते नद्या आहेत, त्यांच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा होतोय. या सर्व बाबींची आवश्यकता काय आहे, त्या उद्योगाला आहे. मग हे सर्व जर एकाच ठिकाणी मिळत असेल तर तो तिथंच उद्योग स्थापन करेल ना. का तो तिकडे कुठे जाणार आहे, मुंबईला येऊन बसणार आहे का, इथं मला कारखाना लावायचा आहे, मला इथंच हे करा, पनवेलला लावायचं आहे, इकडं मला जागा पाहिजे, हे ते नाही करणार तो. ठीक आहे. मग कच्च्या मालाची उपलब्धता जिथं असेल तिथंच तो करेल. मग हे कुठे मिळतं, जो आपलं छोटा नागपूरचं पठार आहे, ओडिसा झारखंड या राज्यामध्ये, त्याच भागामध्ये तुम्हाला हे केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. मग दुसरं काय कारण आहे, दुसरी काय आवश्यकता आहे, पाण्याची उपलब्धता. तिथं असणारी दामोदर, सुवर्णरेखा या नद्यांच्या माध्यमातून काय होतं, त्या उद्योगांना पाणी पुरवठा होतो. आणखीन एक महत्वाचं असतं, स्वस्त मजूर. आपल्याकडे पण बघा तुम्ही, बाहेर राज्यातून मजूर येतात का, त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाही. हे कारण आहेच आहे. आपली लोक का काम देतात त्यांना, कारण ते आपल्या इथल्या लोकांपेक्षा कमी मजुरीमध्ये काम करतात म्हणून काम देतात. आपल्याकडे एका रोजगाराला 200 रुपये पगार आहे दिवसाचा, तर तो व्यक्ती तिथंच काय करतो, 100-125 रुपये मध्ये काम करायला तयार होते. तुम्ही कुणाला कामाला लावाल, त्यांनाच. स्वस्त मजूर जर तिथे मिळत असतील, तुमचा प्रेफरन्स काय असणार आहे, जेवढी मी कमी इन्व्हेस्टमेंट करू आणि अधिक नफा मिळवू, तो तुमचा उद्योगाचा, बिझनेसचा हे असणार आहे ना, मेन पर्पज असणार आहे. मग त्या अँगलने विचार केला तर मग हे बरोबरच आहे. मग झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल राज्यामध्ये अगदी स्वस्त मजूर उपलब्ध होतात. मग त्याची कारण काय आहे, बाबा तिथं दाट लोकवस्ती आहेत, कुशल मजूर सहज तिथं मिळतात. दुसरं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे चौथं काय आहे, वाहतूक व्यवस्था. इथं काय, दाट रेल्वेचं जाळ आहे. हा पण मुद्दा सकाळीच चर्चा केली होती आपण याची, झाली ना. काय होतं, तर इतर म्हणजे माल वाहतुकीच्या साधनांचा जर विचार केला सर्वच, तर त्यापैकी रेल्वे वाहतूक जी आहे ती कमी खर्चिक आहे. ती कमी खर्चिक आहे. या कमी खर्चिक असणाऱ्या साधनाच्या माध्यमातूनच आपण काय करणार आहोत, तर आपला माल पाठवणार आहोत. मग तिथं प्रोसेसिंग केल्यानंतर जे फायनल तुमचं प्रोडक्ट तयार होतं, ते प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही बाजारपेठेमध्ये पाठवू शकता, ते या रेल्वेच्या माध्यमातून. का, दाट रेल्वेचं जाळ आहे, त्याच्यातून ते भारतातल्या कानाकोपऱ्यासोबत जोडलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग ही कारण, पहिलं कारण झालं. त्याच्यानंतर मग पुढचं कारण काय आहे, पुढचा प्रश्न काय होता, उपप्रश्न, की किनारपट्टीकडे का स्थलांतरण होतंय, त्याचं मुद्दा घेतला आपण, किनारपट्टीकडे होणाऱ्या स्थलांतराची कारणे. काय कारण आहेत, तर पहिलं कारण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, पहिला हे लक्षात घ्या, की आजकाल विशाखापट्टणम किंवा विजयनेसारख्या ठिकाणी उद्योग स्थापन होत आहेत. याचं कारण काय, कारण क्रमांक 1, आयातीवर अवलंबून असणे. उच्च दर्जाच्या कोकिंग कोळशाची आयात करणे सोपे होते. कोक कोळसा ज्याचा उष्मांक काय असतो, जास्त असतो. मग ते समजा आपण पाहिलं की आपल्या कोळशाचा उष्मांक काय आहे, 0.70, कोकचा 100%. म्हणजे इथं काय चांगलं, ते कमी ह्याच्यामध्ये चांगलं ते प्रक्रिया करते तर त्याच्यावरती, म्हणून तुम्ही हेच करणार ना. मग उच्च दर्जाचा कोळसा आहे, तो बाहेर देशातून आपण आयात करू शकतो, आणू शकतो. आणि ते आयात, मग तो कोळसा काय आपण छोट्या क्वांटिटीमध्ये आणणार आहे, किलोभर आणलाय, पिशवीमध्ये घेऊन गेलाय कारखान्यामध्ये, असं होणार आहे का, नाही. आणेल तर अख्खं जहाज भरून आणेल. मग जहाज यायला काहीतरी पाहिजे ना, का तो परत काय कॅनल खोदणार आहे का आतमध्ये पर्यंत, नाही. मग जिथं किनारपट्टी आहे, जिथं बंदरं आहेत मोठमोठी, त्याच भागामध्ये तो बघेल ना. म्हणून हे किनारपट्टीकडे जायला लागले, की अरे बाहेर देशातून कोळसा आणू, इकडून हे घेऊन जाऊ, पाणी पण आहे, सर्व गोष्टी आहेत, तिथं आपला प्लांट लावू. ठीक आहे. त्याच्यानंतर निर्यात सुलभता. आजचं जग कसं आहे, वसुदैव कुटुंबकम म्हणतो आपण. मग या आजच्या जगामध्ये व्यापार पण कसा झाला आता, किंवा हे संपूर्ण जगच आता बाजारपेठ झाली, बरोबर. ज्या जागतिकीकरणामध्ये मग आपल्याला काय, आपल्या मालाची निर्यात इतर देशांना करावी लागते. जपान, अमेरिका, ब्रिटन, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या अशा खंडांमध्ये वेगवेगळ्या देशांना काय करतो आपण, निर्यात करतो.
आणि जगातली 95% माल वाहतूक ही कशातून चालते? जहाज मार्गे, समुद्र मार्गे, बरोबर. मग त्यासाठीही तुम्हाला काय बंदराची आवश्यकता आहे. मग आपण जर उद्योगच तिथं स्थापन केला तर मग आपल्याला ते आणखीन फायदेशीर ठरेल. म्हणून हे समुद्र किनाऱ्याकडे जायला लागले. ठीक आहे. मग ही तीच बाजारपेठ, किनारपट्टीवरील वाढते शहरीकरण, जहाज बांधणी उद्योगामुळे देखील तिथं, आणि एक म्हणजे इंटरनल बाजारपेठ पण आहे, स्थानिक बाजारपेठ. कारण आज आपण पाहतोय की विकासाचा जो काही वेग आहे तो मध्य भागापेक्षा किनारवर्ती भागांमध्ये अधिक पाहायला मिळतो आपल्याला. त्यामुळे देखील मग म्हणतात की अरे तिथं खूप मोठं मार्केट आहे, तिथं जाऊया ना आपण. मग ह्या कारणांमुळे काय झालं तर या उद्योगांचं स्थानिक म्हणजे स्थलांतर हे किनारपट्टीकडे व्हायला लागलेलं आहे. मग त्यानंतर मग सर्व शेवटी आपलं जे समारोप आहे, सॉरी मूल्यवर्धन, आणखीन एक तिसरा महत्वाचा पॉईंट तो म्हणजे की भूगोलाच्या उत्तरात नकाशा काढणे अनिवार्य आहे. 1 मिनिटात तुम्ही भारताचा नकाशाही काढू शकता. ठीक आहे. आता इथं तुम्ही नकाशा काढला असा. एक मिनिट. हा नकाशा काढला. इथं तुम्ही काय केलं, हे छोट्या नागपूरचं दाखवलं. आणि इथं मग असणारे जे बंदर किनारे वगैरे, किंवा असंही न करता तुम्ही असंही करू शकता. फक्त एवढाच फक्त भाग काढा, एकच कोपरा छोटा नागपूर दाखवणारा. म्हणजे आपला हा इथून बंगालचा आहे, त्याच्यानंतर हा इथला भाग, त्याच्यानंतर मग इथं काय आहे, हा आपला छोटा नागपूरचं पठार. ओके. त्याच्यानंतर मग इथं हे उद्योगधंदे वगैरे, इथं असणारे हे विशाखापट्टणम धरण, इथं म्हणजे धरण म्हणतो बंदर. मग इथं ह्या गोष्टी, मग ह्या गोष्टी पण दाखवू शकता. त्याला बॉक्स करा, इथं सांगा छोटा नागपूर आहे, मग इथं ह्या गोष्टी आहेत, इथं बंदर दिसतं, त्याला इतर सर्व गोष्टी दिसतात. या बाजूला इथं कोलकाता दिसतो. सो हेही इथं करू शकता. ठीक आहे. म्हणजे नकाशा वगैरे काढून ठेवला तर त्याला आणखीन क्लिअर होतं की अरे हो याला सगळं माहिती आहे बाबा. याने इथं छोटा नागपूर पण दाखवलं, आणि एका बाजूला मला काय दाखवलं त्याने, बंगालचा उपसागर पण दाखवला, आणि तिथं विशाखापट्टणम असं धरण पण म्हणजे सॉरी धरणच म्हणतोय, बंदर पण दाखवलेलं आहे. ठीक आहे. मग याच्यातून त्याला कळतं की अरे हा चलो हे गरजेचं आहे, हे याने केलेलं आहे, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तुमचा निष्कर्ष सर्वात शेवटी काय निष्कर्ष मांडला बाबा तुम्ही, जरी छोटा नागपूर पठार हे भारताचे रूर म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, रूर, हार्ट ऑफ इंडिया, बरोबर. तरी जागतिकीकरण आणि वाढत्या निर्यातीमुळे लोह पोलाद उद्योग आता किनारपट्टीकडे विस्तारत आहे, जे भारताच्या आर्थिक विकासासाठी काय आहे, पोषक आहे. काय म्हणतोय, भारताच्या आर्थिक विकासासाठी. भारत म्हणजेच कोण, आपण, भारतात राहणारे आपण लोक, आपला विकास म्हणजेच भारताचा विकास. झालं. काय होतं याच्यामध्ये, कशा पद्धतीने मांडणी केली, ज्या गोष्टी आपण इथं चर्चेला घेतल्या होत्या त्याच गोष्टी आपण केलेल्या. वेगळं काही केलं का, इथं आपण इंट्रोडक्शन दिलं, मुख्य गाभा घेतला, दोन्ही प्रश्नांचे जे मुद्दे मांडले होते त्यांनी ते तिथं आपण दोन्ही पॉइंट मध्ये दोन काय केले, एक्सप्लेन केले. वरीही तुम्ही तिथं ती डायग्राम जी आहे ती वरीही काढली असती तरी चाललं असतं, सुरुवातीला म्हणजे प्रस्तावनेनंतर लगेच ते की जिथं दाखवलं, म्हणजे त्यालाही कळतं की अरे हा यस हे याच्यामुळे इथंही घेतलेलं आहे. दोन मला पॉईंट दिसतात, मेन पॉईंट, त्याच्यामध्ये परत काही 3-4 सब पॉईंट दिसतात, आणि त्याच्यामधून मला हे क्लिअर झालेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने मग काय करायला पाहिजे, आपल्याला ह्या गोष्टी इथं करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता दुसरं एक आपल्याला ओढ असते, टॉपर्स. टॉपर्स काय करतात तेच आपण करू, कॉपी टू कॉपी, माशी टू माशी करा, बिंदास करा, नाही असं नाही म्हणणार. ओके. पण ते करत असताना ते त्यांना जे परीक्षेत प्रश्न आले त्याची जे जशी डिमांड होती, त्यांच्याकडे जो डेटा होता, त्यांनी जे मांडायला स्वतःसाठी योग्य स्ट्रक्चर म्हणजे निवडलं होतं, त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली होती, त्याच पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी केल्या आणि त्यांना ते मार्क्स मिळाले आणि त्यांनी यश मिळवलं. ठीक आहे. तुम्ही त्यांनाही बघा, आपली स्वतःची ही एक वेगळी पद्धत डेव्हलप करा. ती जर आवडली, ती तुम्हाला सोपी वाटली, तीही फॉलो करू शकता. नाहीतर तुमची स्वतःची ही पद्धत डेव्हलप होणार आहेच. ठीक आहे. मग ते काय करतात हो, तर ते करतात बघा, डाटा फॅक्ट्स वगैरे जे आहेत त्या गोष्टी मांडतात, तुम्हीही मांडता.
मग ते टॉपर्स होतात आणि तुम्ही का होत नाही? बरोबर. आता समजा कुठला तरी एखादा मुद्दा मांडायचा तुम्हाला, बेरोजगारीचा दर सांगायचा आहे. मग ती बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करणारी जी संस्था आहे, त्या संस्थेचा उल्लेख करून जर तुम्ही बेरोजगारीचा दर मांडला, तो आणखीन ऑथेंटिक होतो. आणखीन काय होतो? ऑथेंटिक होतो. आणखीन ऑथेंटिक वाटतो, की अरे हां, चलो ह्यानं त्यांचा म्हणजे रिपोर्ट वाचला होता. म्हणून हा त्यांच्या रिपोर्टच्या आधारावरती हा जो काही मुद्दा मांडतोय, तो त्या रिपोर्टच्या आधारावरती मांडतोय. म्हणजे तुमच्या या मुद्द्याला वजन प्राप्त होतं. काय होतं? वजन प्राप्त होतं. आणखीन जिथं तुम्हाला डायग्रामची गरज आहे, मॅप्सची गरज आहे, तिथं त्या आवश्यकतेनुसार काढा. विनाकारण पण काढणं चुकीचं आहे. नाही, त्याला 1-2 मार्क जास्त मिळतात सांगितलं होतं गुरुजींनी, मी काढूनच टाकतो, जाऊ दे. काहीतरी प्रश्न वेगळाच आहे आणि तिथं जाऊन उगाच आपलं भारताचा नकाशा काढला, हे केले ते. गरज नाहीये ना. जिथं गरज आहे तिथंच काढा. जो महत्वाचा मुद्दा दाखवायचा आहे तोच दाखवा तिथं. जसं मी म्हणाले, की अख्खा भारत काढण्यापेक्षा तो तिकडचाच भाग काढा फक्त. इकडे नाव द्या बंगालचा उपसागर, इकडे नाव द्या आपलं छोटं नागपूरचं पठार. तिथं 2-3 पॉइंट दाखवा. इथं कोलकाताचं आहे, कोलकाता दिसतोय. इथं काय दिसतोय? विशाखापट्टणमचं बंदर दिसतंय. त्याला लगेच क्लिक होतं. पोरगं चालू आहे. कमी जागेमध्ये चांगलं काम करून गेलं. होतं ना क्लिअर? ठीक आहे. मग जिथं गरजेचं आहे तिथंच ह्या गोष्टी करा. ओके. त्यानंतर बघा, समितीचे जे अहवाल आहेत, नीती आयोगाचे जे रिपोर्ट, म्हणजे कुठलाही रिपोर्ट असेल, कुणाचाही असेल, त्या रिपोर्टचा उल्लेख करा तिथे. त्यांच्या नावासहित उल्लेख करा. म्हणजे जो इथं मुद्दा होता तोच इथं मुद्दा आलेला आहे. बरोबर. सो हे अशा पद्धतीने ते आपण करू शकतो. त्यामुळे अशा गोष्टींवरती काय करा, लक्ष द्या, की माहिती देतो आपण, फक्त काय काही कारणामुळे काय करतो आपण, कंटाळा म्हणा किंवा आठवत नाही, रिमाइंड होत नाहीत गोष्टी, त्याचं नावच येत नाही, हे होत नाही, मग त्यावेळी मग थोडंसं आपण डगमगतो, मागं होतो किंवा शुअरच नसतो. हा नीती आयोगाने स्टेटमेंट दिलं होतं की कुठल्याही इतर आयोगाने दिलं होतं. मग अशा वेळी थोडंसं हे होतं, पण ते होऊ नये शक्यतो. आलं लक्षात? सो त्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टॅटिक आणि चालू घडामोडीचा मेळ घालणं हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. स्टॅटिक म्हणजे काय? जो तुम्ही काही केलेला अभ्यास आहे तो मुद्दा, याला तुमच्या करंट अफेअर सोबत, म्हणजेच जे काही चालू घडामोडीमधले मुद्दे आहेत त्याच्याशी काय करा, जोडा. आणि हे जोडणं सहज शक्य आहे. पण कधी, ज्यावेळी आपण त्या गोष्टी सराव करत जाईल, त्या गोष्टी समजून घेत जाऊ, त्या गोष्टींचा कशा पद्धतीने त्याला इंटरलिंक केलं जातं ते समजून घेऊ. आणि आताची जी मुख्य परीक्षा आहे मित्रांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा, जास्तीत जास्त करंटमध्ये जे इव्हेंट घडतात, करंटमध्ये ज्या घटना घडतात, ज्या चालू घडामोडी घडतात, त्याच्या अनुषंगानेच प्रश्न तुम्हाला आलेले पाहायला मिळतात. मागच्या युपीएससीच्या पेपरचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येतं की मोस्ट ऑफ दी प्रश्न हे या वर्षभरामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतात. आता मी काही तज्ञ नाही आहे, पण आता जी येणारी मुख्य परीक्षा असेल त्याचे आपण स्ट्रक्चर बनवून घेऊ. काही नाही, सिंपल आहे. एक वर्षभराच्या चालू घडामोडींचे महत्वाचे महत्वाचे जे घटना घडलेल्या आहेत त्या समोर ठेवायचे. ऐतिहासिक अँगल, पॉलिटिकल अँगल, जॉग्राफिकल अँगल, आपत्ती, अर्थशास्त्र, अशा विषयानुसार वेगवेगळ्या घटना करायच्या. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की प्रश्न कुठे येणार आहे. पण मी केलं म्हणून तेच प्रश्न येतील असं नाही. काही प्रश्न हे बेसिक इन्फॉर्मेशनवर पण येतात, त्या विषयामधल्या गाभ्यामधल्या त्या माहितीनुसार पण येतात. हे इथं लक्षात घ्या. सो आपल्याला प्रिपेअर असणं गरजेचं आहे. पण मोस्ट ऑफ दी चालू घडामोडीची आपल्याला गरज भासते, भासणार आहे. आणि याच्या असण्यामुळे आपल्या उत्तराला परत आणखीन एक नवीन वजन प्राप्त होणार आहे. कारण चालू घडामोडीमधले जे काही लेटेस्ट घडलेले इव्हेंट आहेत त्याचे जर एक्झाम्पल तुम्ही त्या उत्तरांमध्ये इन्क्लूड केले तर त्यालाही लक्षात येईल की अरे हा फक्त काही पुस्तकी किडा नव्हता, हा न्यूजपेपर पण वाचत होता, हा बातम्या पण बघत होता, याला माहिती आहे की जगामध्ये कुठं काय घडत आहे, कुठं काय घडलेलं आहे. ओके. जर एमपीएससीचा विचार कराल तर एमपीएससी आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे बरं का. ओके. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत त्यांची उदाहरणं तिथं तुम्ही देऊ शकता. गरजेचं नाही की जागतिकच लेवलचं दिलं पाहिजे, बेसिक लेवलचं, कारण शेवटी तुम्ही इथलंच प्रशासन सांभाळणार आहे. त्यामुळं त्यांना आणखीन आनंद होईल की अरे पोरग इथलंच आपल्या जवळचीच उदाहरणं देत आहे.
आणि बऱ्याच घटना घडतात आपल्या जवळ, त्यांनाही माहिती असतं. ठीक आहे. मग याचा फायदा जसं इतर विषयांमध्ये होतं तसं पॉलिटीमध्ये होतो. सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल आला असेल, नवीन नवीन काही गोष्टी त्यांनी हे केल्या असेल त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. इकॉनॉमीमध्ये मग बजेट असेल, त्याच्या अगोदर जो आर्थिक पाहणी अहवाल येतो तो तुम्ही वाचलाय का? त्याचा तुम्ही वापर करू शकता तिथं, की नवीन आर्थिक पाहणीनुसार किंवा 2026च्या आर्थिक पाहणीनुसार अशा असे रिपोर्ट आलेले आहेत, अशा अशा पद्धतीने इथे इन्व्हेस्टमेंट केली, त्याचं आउटपुट एवढं झालं, त्याच्यातून एवढी प्रगती साधली, ह्या ह्या गोष्टी झाल्या. हे तुम्ही याच्या आधारावरती बोलू शकता आणि इथं डिरेक्टली नाव सांगू शकता, जे आपण मागच्या स्लाइडवरती पॉइंट पाहिले. सो ते पण इथं महत्वाचं आहे. मग एन्व्हायरमेंटसाठी असेल, मग त्या परिषदा वगैरे हे वर्षाला सुरूच असतात. त्याच्यातून मग ते रिपोर्ट जाहीर करतात, की जागतिक तापमान एवढी झाली, हे झालं. ग्लोबल वॉर्मिंग सध्या खूप मोठा हॉट टॉपिक आहे. प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये प्रश्न आहेच. ठीक आहे. सो मग हे करंटचे जर डेटा तुम्ही मिळवायचे असतील, तर मग त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडी करावीच लागते. त्यातली माहिती जमा करून ठेवावीच लागेल. त्या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतीलच. मग त्याचं कुठल्या विषयासोबत कनेक्शन येतं, काय होतं, ते आपल्याला हळूहळू आपल्या अभ्यासातून कळायलाच लागेल ते. ठीक आहे. सो ह्या गोष्टी करणं देखील खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग सर्वात मोठी चूक कुठली करतो आपण, तर वेळेचं व्यवस्थापन. काय सांगितलं इथं, 10 मार्कासाठी असणारा जो 150 शब्दाचा प्रश्न आहे तो 7 मिनिटात लिहून झालाच पाहिजे. 7 मिनिटात लिहून झालाच पाहिजे. आणि 15 मार्कासाठी असणारा म्हणजेच 250 शब्दांचा जो शब्द आहे तो 10 ते 11 मिनिटात झालाच पाहिजे लिहून, तरच तुमचं सगळं पेपर कव्हर होणार आहे. काही वेळा लक्षात घ्या मित्रांनो, काय करावं लागतं, लयच परफेक्शनच्या मागे जाऊन जमत नाही. येतं का लक्षात? तर कधी कधी बाकी म्हणजे सगळा पेपर कव्हर करण्याला पण महत्व द्यावं लागतं. ठीक आहे. म्हणून याला मंत्र दिलाय बघा इथे, एक परफेक्ट उत्तराच्या मागे लागण्यापेक्षा कम्प्लीट उत्तराकडे लक्ष द्या. कारण सगळ्याच गोष्टी आपण त्या आपल्याला दिलेल्या टाइमलाईन मध्ये अगदी व्यवस्थित परफेक्ट करू शकू अशी श्युअरिटी नाहीये, गॅरंटी नाहीये. पण त्या प्रॅक्टिसमुळे आपण ऍटलिस्ट त्याच्यात जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमी एक वाक्य सांगतो, आपण किंवा कुणीही जगात 100% नाहीये, पण याचा अर्थ असा नाहीये की आपण 100% होऊ शकत नाही. एक तिथं गोष्ट करू शकतो आपण, काय, तर आपण 100% बनण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. येतं का लक्षात? मग भले आपण 90% असू, पण ते या लेवलवरती 90% देखील खूप ग्रेट आहे. आलं लक्षात? सो ते करण्याचा प्रयत्न करा. परफेक्टच्या जर भानगडीत पडाल तर 4-5 प्रश्नाची उत्तरं लिहून याल. बाकी प्रश्नांचं काय? ते प्रश्न नाही आहेत का, त्यांना मार्कच नाही आहेत? आहे का असं काही? का एवढा कॉन्फिडन्स आहे की मी 5 प्रश्नाची उत्तरे लिहिलीत आणि मला त्याला पैकीच्या पैकीच गुण मिळणार आहेत, असं आहे का काही? नाहीये. त्यामुळं सगळं कव्हर करायचंय. त्यामुळं वेळेचं बंधन पाळायला शिका. आणि हे कधी होणार आहे? प्रैक्टिस। समझे क्या? प्रैक्टिस, प्लान। ये प्लान एक ऐसी घड़ी है जो हर वक्त बजती रहती है, टिक टॉक टिक टॉक टिक टॉक, थांबत नाही. ते म्हणतात ना, या जगात वेळ कुणासाठीही थांबलेली नाहीये. साधं उदाहरण घ्या, आत्ताच घडलं, अख्खा महाराष्ट्र हळहळला, दादा गेले, सगळीकडे शांतता पसरली, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुःखाचं वातावरण होतं. पण त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये त्या वेळेने असा वेग पकडला की आज आपण बघतोय काय झालं, कशी परिस्थिती आहे आता सध्या, कशा घटना घडत गेल्या आणि काय 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 बदलत गेलं आणि काय आहे. म्हणजे आपल्याला आताही वाटतं की अरे इमॅजिन करून बघा तुम्ही की हे कसं शक्य झालं, काय झालं. ते म्हणतात ना, वेळ कुणाची गुलाम नाही. वेळ थांबते का कुणासाठी? नाही. तुम्हाला दुःख व्यक्त करायचंय, बसा करत, तुमची जागा दुसरा घेईल. म्हणून मग काय झालं, काय मी बोलणार नाही, तुम्हाला माहितीये. ठीक आहे. तेच फक्त लक्षात ठेवा की वेळ खूप महत्वाची आहे. वेळ कुणाची गुलाम नाही, वेळ कुणासाठी थांबत नाही आणि वेळ कुणाचा विचारही करत नाही. आपल्यालाच त्या वेळेसोबत चालावं लागतं, अन्यथा आपण बाहेर फेकलो जातो. हे लक्षात घ्या. सध्याचं उदाहरण आहे, भले ते वेगळ्या फील्डचं आहे, वेगळ्या क्षेत्रामधलं आहे, पण वेळेचं महत्व तिथंही कळतं आणि इथंही आपल्याला इथं वेळेचं महत्व कळलं पाहिजे, हे इथं लक्षात घ्या. त्यामुळं वेळेसोबत कधीच खेळायचं नाही.
नाहीतर मग तुमचा वेळ असा काही खेळ करते, असा काही खेळ करते, की मग माकडासारखा खेळ करत रस्त्यावर फिरावं लागेल आपल्याला. सो वेळेसोबत राहा. आता लेखनाचा स्पीड आणि सादरीकरण, वेग आणि सादरीकरण. वेग वाढवण्यासाठी काय करा? आता हे तसं तर नकोय, पण काही टिप्स पाहिजे असतात. बऱ्याच आपल्या मित्रांचं कसं असतं माहितीये का? ते पेन पकडणं, लिहिणं, कसं लिहितोय, काहींना असं 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 लिहिण्याची सवय असते. तसं काय करतोय? असं असं लिहिणं जागेवरती. बारकावे असतात, सांगावे लागतात. त्यानंतर बघा, प्रक्रिया. विचार करण्यासाठी थांबू नका. सगळ्यात महत्वाचं. प्रश्न वाचला की लगेच तुमच्या डोक्यामध्ये ते सर्व गोष्टींचं एक स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय हे काय आपले PYQ, MCQs हे येत नाहीत. तिथं येणारा प्रश्न हा नवीनच असतो, वेगळ्या अँगलनी आलेला असतो, वेगळ्या मुद्द्यावरती आधारित आलेला असतो. तो प्रश्न वाचता क्षणी आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो, की मी कुठला प्रश्न लिहिणार आहे. एकदा तुमचं फायनल झालं की मला हा प्रश्न लिहायचा आहे, तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये लगेच त्याचं स्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. मग यासाठी काय गरजेचं आहे? प्रॅक्टिस. आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ते स्ट्रक्चर उभाच राहणार नाही. तुम्हाला खोटं वाटेल, खूप मी असे उदाहरणं पाहिलेली आहेत. खूप विद्यार्थ्यांचं असं होतं, सर मी परफेक्टच उत्तर लिहिणार. ठीक आहे, लिही. दिला प्रश्न, इथंच बसून लिही. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, बिचाराच्या 2 ओळीच्या पुढे काय जाईच ना. 2 ओळीच्या पुढे काय जाईच ना. काय झालं रे? नाही सर, वाटतं तेवढं सोपं नाही. काय झालं काय पण नेमकं? अहो सर ते पटापटा आठवतच नाही, काय करू काय नाही, काय करू काय नाही, हे लिहू का ते लिहू का, असं लिहू का तसं लिहू का, हे लिहू का ते लिहू का, असं लिहू का ते तसं लिहू. आता कसं असतं माहिती आहे, तुम्ही जो प्रत्येक विचार करताय चुकीचाच आहे असं नसतं. त्यातले बरेच विचार बरोबर असतात. मी म्हणतोय बरेच विचार. हा, पण काय होतं, मनात भीती असते कुठंतरी, की अरे मी अशी सुरुवात केली तर माझं उत्तर बरोबर वाटेल का? मी तशी सुरुवात केली तर माझं उत्तर बरोबर वाटेल का? मी एक्झॅक्टली कशी सुरुवात करू? मग असे खूप प्रश्न असतात मनामध्ये. त्याच्यामुळे तो ना लिहूच शकत नाही. पण तुम्ही जर प्रत्येक गोष्ट अवलंबून पाहिली, प्रत्येक गोष्ट अंमलात आणून पाहिली, तर तुम्हाला लक्षात येते की अरे नाही, हे असं लिहिलं तर हे असं परफेक्ट असं वाटतं. ह्याच्यापेक्षा मग ही गोष्ट अशा पद्धतीने लिहिली, अशा पद्धतीने मांडली, अशी सुरुवात केली, तर हे आणखीन उठून दिसते, आणखीन ही चांगली वाटते. मग हे तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला लगेच लक्षात येते की अरे अशा स्वरूपाचे प्रश्न असतील तर मग त्या प्रश्नाची मांडणी, त्याचं स्वरूप, त्याचं कन्क्लुजन, त्याच्यामध्ये हा डायग्राम, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे. हे लगेच तुमच्या डोक्यामध्ये ऑलरेडी पिक्चर क्लिअर आहे. पण हे कधी होणार आहे? प्रॅक्टिसमुळे. त्यामुळे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे काही सादरीकरण आहे, काहींना बघा सवय असते. कधी होते अशा चुका कधी होतात माहिती आहे का? खूप बालिश गोष्टी आहेत ह्या, पण होतात. लक्षात घ्या, होतात. काय आहे? खाडाखोड. खाडाखोड होते. लिहितो खरखर खरखर खरखर, लिहितो खरखर खरखर खर. एक तर तो शब्द लिहिताना चुकतो किंवा चुकीचा मुद्दा तिथं लिहिला जातो. मग परत वाटतं अरे हे चुकीचं लिहिलंय, मला हे लिहायचं नव्हतं. खोड. मग दुसऱ्या ह्याच्यापासून सुरू कर. मग ते खोडलेलं कसं दिसतं? कितीही नाही म्हणलं ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट होत नाही, मान्य. पण कितीही म्हणा, शेवटी काहीही करा, कुठंतरी ते व्यवस्थित दिसणं, व्यवस्थित वाटणं, प्रत्येकाची अपेक्षा असते. डिमांड जरी नसली तरी अपेक्षा आहेच ना ती, की अरे छान दिसावं, व्यवस्थित असावं. बरोबर आहे. आता आपण घरातून बाहेर पडताना मळलेले कपडे, चुरगळलेले कपडे घालून पडतो का बाहेर? बाहेर घरातून पडताना काय करतो? तोंड पुसतो, केस आरशासमोर जाऊन हे करून बघतो. आता बरेच लोक ते बरंच काय काय करतात, तो भाग सोडून द्या. पण एक साधारण विचार केला तरी एक अपेक्षा काय असते, भले आपण काही हिरो नाहीये, शाहरुख खान, सलमान खान किंवा कुठला आणखीन कुठला हिरो नाहीये, पण मीच आहे तो नीटनेटका दिसला पाहिजे, एवढी साधी अपेक्षा आपली आपल्याकडून असते. मग त्या उत्तरासाठी पण तशी अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही बाहेर घरातून पडताय आणि असे 2 पट्टे वडले, एक इकडे काळा आणि इकडे काळा पट्टा वडला, निघालाय वाघासारखा डरकाळी फोडत, चालेल का? नाही. मग का तुम्ही इथे तसं करताय? नाही चालणार ना. तसंच अक्षर सुवाच्य, सुंदर अक्षर, ही अपेक्षा ठेवून बसू नका.
सुंदर अक्षराची व्याख्या काय माहिती आहे का? किंवा चांगल्या अक्षराची व्याख्या, ती व्याख्या सिंपल आहे. काय? समोरच्याला लिहिलेलं वाचता आलं आणि त्याला समजलं की तुमचं अक्षर चांगलं आहे, समजून जा. एवढंच आहे. फक्त काय आहे, समोरच्याला ते वाचता आलं पाहिजे. हा सर्वात बेसिक रूल आहे. खूप काही ते नक्षीदार गोल गोल आकाराचं डोक्यावरती अशा रेषा, ईचा पाय असाच मोडला पाहिजे, अशीच रेषा गेली पाहिजे, नकोय. अरे काढ ना असे, काय फरक पडत? राहू दे, चल, काय गरज आहे? कसंही असो, फक्त काय आहे, वाचता आलं पाहिजे, एवढं सुधारणा करून घ्या. जर तुम्हीच लिहिलेलं तुम्हालाच वाचता येत नसेल तर मग तुम्ही विचार करा की अरे मला काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच्यावरती. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे आकृत्या वगैरे काढा, डायग्राम काढा, जिथं गरज आहे तिथं. रांगोळी जसं प्रॅक्टिस करतो, चित्र वगैरे काढतो, आता ही इथं प्रॅक्टिस करायची. जमतं, हळूहळू हळूहळू जमायला लागतं त्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर पुढे गैरसमज यशाच्या आड येतात. नेहमी गैरसमज जे आहेत ते खूप महत्वाचे असतात. ते गैरसमज वेळीच दूर करणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते बोकांडीवर बसून उड्या मारायला लागतात. ठीक आहे. पहिला गैरसमज काय? हस्ताक्षर खूप सुंदर पाहिजे. गरज नाहीये, तेच सांगितलं इथं. ते फक्त वाचता येण्यासारखं असावं, बास. याच्या पलीकडे काही नाहीये. कोण तुम्हाला तिथं काय हाणणार नाही, मारणार नाही. बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असतो की अरे ते त्याच्यामुळे मार्क्स कमी होतात. नाही, असं काही नाही. तो माणूस काय तुमचं हस्ताक्षर बघायला बसलेला नाहीये. त्याला काय पाहिजे? पाहिलंय आपण. त्याला तुमच्याकडे नॉलेज किती आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते मांडताय, ओके, ते पाहिजे. तुमचं अक्षर कसं आहे, काय आहे, याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, जड शब्द, खूप भारदस्त शब्दांचा वापर केला म्हणजे ते उत्तर चांगलं असतं असं काही नाहीये. साध्या सिंपल शब्दांमध्ये आपली मांडणीच तशा पद्धतीची पाहिजे. हा, जिथं गरजेचं आहे तिथं तो महत्वाचा शब्द वापरा. म्हणजे ते प्रत्येक विषयाची एक भाषा असते ना, त्या भाषेचा वापर करा. पण जास्तीत जास्त काय करा, साध्या सिंपल सरळ भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. ओके. त्याच्यानंतर आधी अभ्यास संपू आणि मग लिहू, हा सर्वात महत्वाचा. अभ्यास कधीच संपत नाही. मी प्रत्येक वेळी सांगतोय, तुमचा अभ्यास कधी थांबवायचा माहिती आहे का? ज्यावेळी तुमचं अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्ही त्या पोस्टिंग वरती, म्हणजे जिथं तुमचं पोस्टिंग झालंय तिथं जाऊन बसत नाही तोपर्यंत समजायचं की माझा प्रवास सुरूच आहे. कारण अभ्यास कधी संपत नाही. कुणालाही विचारा, जो सिलेक्ट झालेला आहे त्याला विचारा, अरे तुझा अभ्यास पूर्ण झालता का रे त्यावेळी? तो म्हणतो नाही. कारण ही प्रोसेस आहे, ही एक सर्कल आहे, त्यामध्ये माणूस चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो. कधीच ही गोष्ट कधीच कुठली कंप्लीट होत नाही, हे इथं लक्षात ठेवा. आणि मग काय असतं तिथं की वाचन आणि लेखन ह्या गोष्टी पॅरलली घ्या. म्हणून मी पहिला सांगितलं, जो टॉपिक वाचलाय त्याच्या आधारावर, त्याच्या बेसिसवरती तिथले तिथे प्रश्न लिहिण्याची सुरुवात करा. आलं का लक्षात? नाहीतर मी सगळे रेफरन्स बुक वाचून घेतो, घालवले 2 महिने, 2 महिन्यानंतर मग सगळीच उत्तरं लिहितो, बस तेच करत. मग दुसरा विषय, मग ते वाच सगळं, मग परत उत्तर लिही, मग परत हे कर ते कर. इकडे लोक सिलेक्शन होऊन रिटायरमेंटच्या तयारीला लागले आणि हा काय करतोय, अजून उत्तर लेखन सगळा अभ्यास संपवण्याचाच प्रयत्न करतो. त्यामुळे ते करू नका, वेळेचं भान ठेवा. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे की जास्त पाने भरले की जास्त मार्क मिळतात असं काही नाही. हे काही कॉलेजची एक्झाम नाही आहे, तिथं जाऊन गाणं लिहिलं कहो ना प्यार है, त्याने आपल्याला 35 मार्क दिले. पासिंगचं इथं काहीच नाहीये. इथं कंटेंट क्वालिटीचा पाहिजे, बरोबर? सो त्याला महत्व, कंटेंट क्वालिटीचा पाहिजे. ओके. क्वांटिटी नाही तर क्वालिटी महत्वाची असते. भले तुम्ही अगदी 20 पानामध्ये अख्खा पेपर कव्हर करा, पण तो अगदी व्यवस्थित, मुद्देशीर, मोजक्या शब्दात, आटोपशीर पद्धतीने जर मांडला असेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये नाव असणार हे तुमचं निश्चित आहे. आणि भले त्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या सहकार्याने अख्खा पेपर जरी भरून टाकला तरी तो तुमच्या खालीच असणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. त्यामुळे ते क्वांटिटी नाही, क्वालिटी महत्वाची असते. क्वालिटी मॅटर करते, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर मग यशाची गुरुकिल्ली, डूज अँड डोंट्स, काय करायला पाहिजे आणि काय करायला नकोय. पहिला काय करायचं ते लक्षात घ्या. प्रश्न किमान 2दा वाचा, म्हणजे तो तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली काय विचारलंय, काय अपेक्षा आहे,
काय अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कीवर्ड्स अधोरेखित करा. सवय लावून घ्या, कुठलंही काही आलं की त्याला गोल करा, त्याला हायलाइट करा, त्याला अंडरलाईन करा, ते लक्षात राहतं. मी आताही सांगतोय पोरांना की काय करायचंय, अंडरलाईन करायचंय, त्याला गोल करायचंय, त्याला मार्क करायचंय. ठीक आहे. त्यानंतर केस स्टडीज आणि उदाहरणं द्या, त्या त्या विषयानुसार, त्या डिमांडनुसार, म्हणूया विषयानुसार नाही, डिमांडनुसार गरज आहे तिथं त्याची उदाहरणं द्या, ते मुद्दे मांडा. सगळ्यात महत्वाचं वेळेचं भान ठेवा, नाहीतर पेपर सुरू झालाय 3ला, 3 तासाचा पेपर आहे, 6 वाजले. ठीक आहे, हा म्हणतोय नाही मला 7 पर्यंतच द्या, मला 8 पर्यंतच द्या, अजून 2 प्रश्न राहिलेत, मी त्याशिवाय काय पेपर देणार नाही. असं नाही. वेळेचं भान ठेवा, वेळेनुसार चाला, तरच तुम्ही चालणार आहात. काय करायचं नाही, प्रश्नापासून भरकटायचं नाही अजिबात. प्रश्न समजून घ्या, पहिला सांगितलंय, भरकटला गेला उडत, तुमचा विचार कुणीच करत नाही. अति नकारात्मकता ठेवू नका उत्तराच्या बाबतीमध्ये. मला जमत नाही, मला होत नाही, मला हे नाही. हे कधी येतात, प्रॅक्टिस नाही केली की येतं. मी डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये जाऊन लिहिणार आहे, नाही जमणार, क्लिअर सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ते मोठमोठे परिच्छेद लिहिणे टाळा, बुलेट पॉइंट आणा, हे करा. डायग्राम नाही जमली हरकत नाही, पण ऍटलिस्ट तिथं ह्या तर गोष्टी करा. अंडरलाईन करणं असेल, एखाद्या शब्दाला ब्रॅकेट करणं असेल, एखाद्या शब्दाला बुलेट पॉइंट मध्ये दाखवणं असेल, ह्या गोष्टी करा. फ्लो चार्ट काढू शकता, ते काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि उत्तरपत्रिका अपूर्ण ठेवू नका. उत्तर लिहिलंय मध्येच सोडून दिलंय, परत दुसऱ्या प्रश्नाकडे गेलाय, ते पण मध्येच सोडून दिलंय, अशा गोष्टी अजिबात करू नका. पूर्ण करा सर्व गोष्टी. आणि पूर्ण करण्यासाठी मग परत काय गरजेचं आहे, वेळेचं भान ठेवणं. नाहीतर प्रश्न घेतलाय लिहायला, टाइम बघतोय, अरे झालं 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटं दे, ह्याला सोडून दिलं, गेला पुढे निघून त्याच्याकडे, तिकडे गेला, परत अरे सोडून राहिले, ते मागचं लिहितो, हे करतो. काहीच कशाला मेळ लागत नाही, हे इथं लक्षात घ्या. ओके. सो ह्या गोष्टी इथं करायच्या आहेत. त्यानंतर आणखीन काही प्लस पॉइंट्स आहेत आपल्यासाठी एमपीएससीच्या दृष्टिकोनातून. ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी काय करा, महाराष्ट्राची उदाहरणं द्या. ओके. कारण जागरूकता कळते तुमची की तुम्ही किती महाराष्ट्रात असणाऱ्या समस्याबद्दल, महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या योजनाबद्दल किती सजग आहात, किती तुम्हाला ती माहिती आहे, हे खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रासाठी स्पेशली प्रत्येक ह्याच्या पॉइंट मध्ये मेन्शन केलेल्या सिलेबसच्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित. त्यामुळं याच्यावरती फोकस करा, खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र समजून घेणं, महाराष्ट्राचा अभ्यास करणं, महाराष्ट्रातल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या योजना आहेत, ज्या काही गोष्टी असतील, त्या प्रत्येकाचं काय करा, उदाहरण देण्याचा प्रयत्न करा. जिथं जिथं महाराष्ट्र पुढे घेऊन जाता येईल तिथं तिथं घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ओके. लक्षात ठेवा, म्हणजे खास एमपीएससी साठी. ओके. युपीएससी ला गेल्यानंतर तसं काही बायस होऊन चालत नाही. ठीक आहे. त्यानंतर लिहिण्याची भीती सोडा आणि आजपासूनच उत्तराला सुरुवात करा, उत्तर लिहिण्याला. काय करायचंय मग आजपासून, दररोज 2 उत्तरं लिहायची आहेत, दररोज 2 उत्तरं लिहायची आहेत. त्याच्यानंतर स्वतःच्या उत्तराचं परीक्षण करायचं आहे, तपासायचे आहेत, इव्हॅल्युएशन करून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर टॉपर्सच्या कॉपीज ज्या आहेत, म्हणजे त्यांची उत्तरं मिळतात तुम्हाला, ती उत्तरं पण बघा काय स्ट्रक्चर केलंय, कोण काय करतं, 2 भाग करतो आपल्या पेपरचे. त्याच्यामध्ये मग ते पण प्रश्नाच्या डिमांड प्रमाणे, त्याने केले म्हणून आपण पण कुठल्याही प्रश्नामध्ये करून चालणार नाही. ह्याला म्हणतात कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी. जसं मी म्हणलं की नाही नकाशा वगैरे काढा, प्रश्न काही गरजच नाही, नकाशा काढतोय नको. कॉपी करा म्हणजे काय, तर बघा, वाचा, त्या गोष्टी समजून घ्या की त्यांनी कशी प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. ओके. सो ह्या गोष्टी करा. आणि शेवटी म्हणलं जातं ना, हे क्रिकेटर कशासाठी आलाय, तुम्हाला एखादी गोष्ट करायची ना तर तुम्हाला ते ग्राउंडवरती जाऊन काम करावं लागणार, अन्यथा होणार नाही. जसं बऱ्याच लोकांचं असतं बघा, फॉर्म निघाले की फक्त फॉर्म भरायचा, अभ्यास आधीही केला नाही, फॉर्म भरल्यानंतरही केला नाही, आणि डायरेक्ट परीक्षेला जाताना विचार करतात की मी परीक्षेला जातो आणि मग मी एवढे एवढे उत्तरं देतो आणि माझी सगळीच उत्तरं बरोबर येतील आणि मग त्यानंतर मग मला पोस्ट मिळेल. नाही, हे दिवसा बघितलेलं स्वप्न, याला दिवा स्वप्न म्हणतात. हे दिवा स्वप्नच राहतं. स्वप्न पूर्ण करायचं असेल तर रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करायची नाही. लक्षात घ्या, नाही तुम्ही म्हणाल मी रात्री झोपतो दिवसा झोपतो, पण कष्ट करा.
प्रामाणिक करा, 100% यश मिळणार आहे. ओके. सो सर्वात शेवटी जाता जाता एकच सांगेन, फक्त वाचक नाही तर लेखक पण बनावं लागतं. ढिगभर पुस्तकाच्या थप्पीमध्ये हरवून जाण्यापेक्षा 4 महत्वाची क्वालिटीची पुस्तकं घ्या, चांगला अभ्यास करा, त्याच्यासोबत उत्तर लेखनाचा सराव करा. यश तुमचंच आहे. तुम्हाला त्या यशापासून कुणीही थांबवू शकत नाही, अडवू शकत नाही. ओके. सो शेवटी मग हेच वाक्य लक्षात घ्या, चुका टाळा, रणनीती वापरा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा. ठीक आहे. चला थांबूया मग इथंच. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.